हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आजचा केक आहे तो 2 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे आणि त्यासाठी मी 700 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स वापरलेलं आणि 1000 ml मी क्रीम बीट करून घेतलेली आहे। म्हणजे जो आपलं 1 किलोचा जो पॅक असतो क्रीमचा तो सगळा यूज केलेला आहे आणि 2 टीनमध्ये मी हा केक बेक करून घेतलेला आहे आणि केक कटरनं केक कट करून त्याची साईज थोडीशी कमी केलेली आहे, जेणेकरून आपल्याला केकवरती जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आपल्याला काढता येईल। आता तुम्ही बघू शकता केकची स्लाइस पण खूप छान झालेली आहेत आणि केकसुद्धा चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे। तर आता मी जो केकचा बेस आहे, पुठ्ठा आहे, तो घेतलेला आहे। 2 किलोचा आहे तो आणि त्याला खालच्या बाजूने क्रीम लावून घेतलेली आहे आणि एकदम जो खालचा जो केक आहे तो करायला घेतलेला आहे। आता शुगर सिरपनं मी तो सोक करून घेतलेला आहे। सगळ्या बाजूने सगळीकडे व्यवस्थित शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि आता क्रीम ही सगळ्या बाजूने लावून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय की क्रीमचं फिनिशिंग पण खूप छान आहे आणि क्रीम ही एकदम परफेक्टच बीट करून घ्यायची, एक्स्ट्रा बीट करायची नाही किंवा पातळ ठेवायची नाही, नाहीतर मग जर फिनिशिंगला आणि केकला लावताना आपल्याला प्रॉब्लेम येतो। त्यामुळे केक बीट ही एकदम व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता चॉकलेट गनाश घातलेला आहे आणि ते सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि जे डार्क कंपाऊंड आहे त्याचे क्रश करून घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये जे केकचे जे तुकडे आहेत, जे केक कटरने कट करून राहिल्यानंतर ते मध्ये अरेंज करते, जेणेकरून आपल्या केकची हाईट पण वाढेल आणि केकचे लेयर्स पण तयार होतील। आता तुम्ही बघू शकता की सगळ्या बाजूने आता ते तुकडे आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आता दुसरी लेयर आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि मधल्या बाजूने क्रीम लावून घेतलेली आहे, जेणेकरून केकची जी उंची आहे किंवा जी फिनिशिंग आहे ते व्यवस्थित आपल्याला करता येईल। कारण केक हा एकदम व्यवस्थित परफेक्टच आपल्याला तयार करायचा आहे आणि ते जे फिनिशिंग आहे ते एकदम परफेक्टच करायला लागतं आपल्या केकचं, तरच आपला केक हा एकदम छान आणि अट्रॅक्टिव्ह होतो आणि कस्टमर आपल्याला जास्तीत जास्त केकच्या ऑर्डर्स देतात। तर आता तुम्ही बघू शकताय की वरच्या बाजूने पण शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि मधल्या बाजूने क्रीम लावली होती ती सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलेली आहे मी आणि आता सगळ्या बाजूने क्रीम ही लावून घेणार आहे मी। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर वाटत असेल की आपण होम बेकर आहोत, केक करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात, तर केक करताना मुळात क्रीम आहे ती आपली एकदम व्यवस्थित बीट करून घ्यायची, जेणेकरून केक हा आपला व्यवस्थित तयार होईल। कारण जर जास्त बीट झाला केकची क्रीम तर केक फिनिशिंग करताना प्रॉब्लेम येतो, म्हणजे सगळ्या बाजूने ती व्यवस्थित पसरली जात नाही किंवा लावली जात नाही आणि जर कमी बीट झाली किंवा पातळ झाली तर केक हा वरती सुद्धा आपल्याला पुन्हा अरेंज करताना क्रीम ही प्रॉब्लेम देते। आणि दुसरं म्हणजे केक हा बेक करून घ्यायचा व्यवस्थित, परफेक्टच बेक करून घ्यायचा किंवा आपण म्हणतो जो स्पॉन्जी असतो केक, आपला जो स्पंज असतो तसा तो व्यवस्थित बेक करून घ्यायचा। कारण केकसुद्धा बेक करणं एक मेन त्यातली फॅक्ट आहे। क्रीम आणि केक बेकिंग हे 2 गोष्टी आपल्या ह्या केकमध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरतीच कारण आपली चव आणि केकचं फिनिशिंग हे अवलंबून राहतं। कारण जर केक हा व्यवस्थित बेक झाला नाही, कच्चा राहिला, तर खाताना तो कच्चा केक लागतो आणि क्रीम जर व्यवस्थित बीट झाली नाही तर कस्टमर तर कॅरी करताना तर कस्टमरला केक नेताना प्रॉब्लेम येतो। कारण व्यवस्थित तो कॅरी करायचा असेल तर व्यवस्थित परफेक्टच बीट आणि क्रीम ही व्यवस्थित बीट झाली पाहिजे आणि केक हा व्यवस्थितच बेक झाला पाहिजे, तरच आपला केक हा छान आणि चवीला सुंदर लागतो। तर आता तुम्ही बघू शकता की सेम पद्धतीने मी वरचा सुद्धा केक हा तयार करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूने गनाश लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की केक गनाशचं फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये लाईटीचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येत आहे आणि गनाशला शायनिंगसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे। आपण होम बेकर असतो, त्यामुळं आपण आपलं घर सांभाळून आपण हे केक बेकिंग करत असतो, त्यामुळे आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स येत असतात। कारण कधी-कधी कस्टमर अर्जंट ऑर्डर देतं किंवा त्यांना लगेच केक हवा असतो किंवा ऑर्डर्स देतात पण घेऊन जात नाहीत कधी-कधी। मग अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सचा आपल्याला फेस करावं लागतं, कारण ह्यामध्ये आपली मेहनत असते, आपल्या
म्हणजे आपल्या ज्या नवनवीन आयडियाज असतात त्या आपण यूज करून कस्टमरला आपण खुश करत असतो आणि त्याचेच आपल्याला पैसे मिळत असतात. त्यामुळं होम बेकर्सना बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या अनुभवातून येत असतात. कारण जितकं आपण त्यामध्ये आपण परफेक्शन आणू तेवढा आपला केक हा एकदम परफेक्ट होतो आणि कस्टमर आपल्याला केकचे ऑर्डर्स हे जास्तीत जास्त देत असतो. तर आता तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूने सगळ्या बाजूने हे मी गणाश लावून घेतलेला आहे आणि आता खालच्या बाजूने सुद्धा लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं मी काढत आहे. तुम्ही बघू शकता की कस्टमरला हा केक हा पूर्ण चॉकलेटमध्ये तयार हवा होता. त्यामुळे मी सगळा दोन्ही केकला चॉकलेट गणाश हे लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की सगळ्या बाजूने पसरवताना थोडासा प्रॉब्लेम होतोय आपल्याला, पण आपण त्यातूनच व्यवस्थित आपला केक हा तयार करत असतोय. आता तुम्ही बघू शकता की स्पॅच्युलाने मी डिझाईन आता वरच्या बाजूने तयार करून घेतलेली आहे. आता खालच्या बाजूने थोडंसं मध्ये-मध्ये गॅप राहिलेला आहे कारण आतला केक हा दिसतोय, तर तिथं पुन्हा थोडंसं गणाश ॲड करून ते सगळ्या बाजूने पसरवून मी घेते. आता तुम्ही बघू शकताय की सगळ्या बाजूने आता आपले गणाश आहे ते पसरवून झालेलं आहे. आता सिंपल आणि सोपी डिझाईन मी तयार केलेली आहे. ती तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कारण त्यामुळे ह्या डिझाईनमुळे केक हा आपला एकदम सुंदर आणि एकदम रिच असा दिसतोय आणि एकदम क्लासी असा दिसतोय. एकदम सोपी डिझाईन आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा मी क्रीम यूज केलेली नाहीये. आता तुम्हाला दिसत असेल की कुठे-कुठे गॅप आहे चॉकलेट गणाशच्या तिथे. पण त्या डिझाईनमुळे तो गॅप आहे तो दिसून येणार नाहीये. आता स्पॅच्युला घेतलेला आहे. तो फक्त हलक्या हाताने वरच्या बाजूने मी ओढत घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय की आता डिझाईन ही तयार झालेली आहे. आता खालच्या बाजूने पण सेम तसंच प्रोसेसने मी करून घेतलेला आहे केक. आणि आपली डिझाईन बघा एकदम सुंदर आणि सिंपल झालेली आहे. आता यमन नोझल घेतलेला आहे आणि त्याने छोटी-छोटी फुलं तयार केलेली आहेत मी. म्हणजे जो गॅप आहे तो आपला दिसून येणार नाहीये आणि त्याची बॉर्डर पण खूप छान पद्धतीने आपली दिसेल. आता खालच्या बाजूने पण सेम प्रोसेसने तशीच फुलं मी काढून घेणार आहे आणि वरती कस्टमरचं नाव आणि थोडीसं गोल्डन स्प्रिंकल्स ॲड करून मी डिझाईन ही तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय की सेम प्रोसेसने मी छोटी-छोटी फुलं काढलेली आहेत. आता तुम्ही बघू शकताय की मगाशी गणाश घातल्यावरती केक आपला कसा दिसत होता आणि डिझाईन काढल्यानंतर आपला केक कसा दिसत होता. एकदम सिंपल आणि सुंदर असा हा केक झालेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित सेट करून मगच तो मी कस्टमरला दिलेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.